बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। श्री क्षेत्र ओझर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री गणेश जयंती उत्सव तसेच झी टॉकीज प्रस्तुत मंदिरा गजर भक्तीचा हा प्रवचन व कीर्तन सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला। दिनांक 22 जानेवारी ते 29 जानेवारी या 8 दिवसात अनेक हुशार दिग्गज अभ्यासू व गोड गळा असणाऱ्या अनेक दिग्गज व नामवंत कीर्तनकारांनी या मनमंदिरा गजर भक्तीच्या कार्यक्रमामध्ये आपली कीर्तन रूपी प्रवचन रूपी सेवा विघ्नहर चरणी अर्पण केली। यामध्ये हरिभक्तपरायण रुपाली दिदी सवणे, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा पाटील, हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे, हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे, हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख, हरिभक्तपरायण नेहाताई भोसले साळेकर व हरिभक्तपरायण प्रवीण महाराज डोळे पाटील या दिग्गज नामवंत अभ्यासू प्रवचनकारांनी आपली प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी अर्पण केली। विघ्नहर सांस्कृतिक भवन मध्ये हा भव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला। या सांस्कृतिक भवनच्या प्रवेशद्वाराजवळ विठ्ठल रुक्माईची भव्य दिव्य मूर्ती, उजव्या बाजूला संत तुकाराम व डाव्या बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्य दिव्य मूर्ती सर्वांची नजर वेधून घेत होती। विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे, त्यांचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्या वतीने चोख अशी बसण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था, लाइटिंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण नेहाताई भोसले साळेकर भोर यांनी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सादर केली। त्यांनी अनेक विषयावर लोकांना समाज प्रबोधनपर दाखले दिले। आई, स्त्रीभ्रूण हत्या, लहान मुलांचा मोबाईलचा वापर, छत्रपती शिवाजी महाराज, अष्टविनायक गीत व खंडोबाची गाणी त्यांनी यावेळी सर्व लोकांसमोर सादर केली। आपल्या रसाळ आवाजाने, रसाळ वाणीने व योग्य असे दाखले देत त्यांनी अक्षरशः श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, नाचावयास भाग पाडले। अशा प्रकारे 8व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा अतिशय खेळीमेळीच्या भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी संपन्न झाली। ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात।